सात्संगती, प्रेमाने बोला, धन निरंकार जी. आजचा दिवस पण सगळ्यांना छान जावो, गुरुचा आशीर्वाद प्राप्त हो, दासीची गुरुचरणी प्रार्थना. हरवणं म्हणजे काय? तर हरवणं म्हणजे जी आपण एखादी वस्तू एखाद्या जागेवर ठेवतो, ती वस्तू त्याच जागेवर असते, पण तिचं विस्मरण आपल्याला झालेलं असतं आणि आपण ती वस्तू दुसरीकडं पाहतो, याला हरवणं असं म्हणतात. मग जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला जसे पर्याय आहेत, तसे हरवलेलं कसं सापडेल यासाठी सुद्धा काही ठोकताळे न्यायशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. काही हरवणं हे संबंधावर अवलंबून असतं, काही हरवणं हे समांतर ज्ञानावर अवलंबून असतं आणि काही हरवणं हे फक्त चिंतनावर अवलंबून असतं. म्हणजे हे हरवलेलं यातून सापडू शकतं. आपल्या घरी बघा, एखाद्या मित्राचा मुलाचा मित्र आपल्या घरी आला. आता खूप दिवस झाले त्या मित्राच्या वडिलांना बघितलेलं आपण, आपल्या ते लक्षातच नव्हते, पण आज त्यांचा मुलगा आपल्या घरी आलेला आहे. मग आपण काय म्हणतो, बाबा रे, तुझ्या वडिलांची तब्येत कशी काय आहे, आज मला आठवण झाली. म्हणजे वडील त्याचे तिथंच आहेत, पण हरवले होते, पण संबंधामुळं त्यांचा मुलगा घरी आल्यामुळं ते आपल्याला सापडले. आपण कुठंतरी चष्मा ठेवतो, रोजचं आपल्याला माहीत आहे. टी व्ही जवळ चष्मा ठेवला आणि आपण सगळीकडे शोधत फिरतो, नेमका टी व्हीच आपल्या लक्षात राहते. आणि मग ज्या ज्या जागा असतात चष्मा ठेवायच्या, त्या सगळ्या जागा शोधतो आणि मग आपल्या लक्षात येतं की कदाचित टी व्ही जवळ आहे का, म्हणजे ती वस्तू तिथं आपल्याला सापडते. पण तिसरी जी गोष्ट आहे ती फार आपल्याला त्रासदायक आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू चुकलाशी. तर तो आहे आपला आत्मा. हा आत्मा सुद्धा आपल्याला हरवलेला आहे आणि याचा संबंध कुठं जातो, याला शोधायचं कसं, तर याला चिंतनाशिवाय शोधता येत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण बघतो की दुसऱ्या वस्तू आपल्याला सापडतात, एखादं आपलं घड्याळ आहे, आपण घड्याळ काढून ठेवलं आणि बाहेर गेलो, आपल्याला आपण घरीच धरलेलं आहे, माझ्या हातात घड्याळ आहे, 12 वाजले, किती वाजले, अरे घड्याळ विसरलं. म्हणजे हे हरवणं, असंच हरवणं आत्म्याचं सुद्धा आहे. तो आहे आपल्या जवळ, पण हे जे 5, 10 जी काही इंद्रिय आहेत, कामेंद्रिय असतील, ज्ञानेंद्रिय असतील, ह्यामुळं त्या इंद्रियांच्या लगबगीमध्ये किंवा इंद्रियांच्या गोंधळामुळे आपण आपला आत्मा हरवलेला आहोत. अरे तो तर तिथंच आहे, ते चैतन्य आत आहे, तो रोज ढोकावतोय, माझ्याकडे बघा, मीच परमेश्वर आहे, मीच करता धरता आहे, मीच दातार आहे, मीच सगळं आहे. पण आम्हाला त्याच्याकडे बघायला वेळ नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. मग अशी जर आपण आत्म्याशी आपल्या बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला भेटल्या हरवलेल्या, पण आत्मा हा चिंतन, स्मरण याशिवाय भेटणार नाही. यासाठी काय करायला पाहिजे, तर यासाठी आपण आपला तो एक गुरु करून घ्यावा. कारण गुरु केल्यामुळं माऊली काय म्हणतात की कॉन्सन्ट्रेशन, की मला पाठीमाग कोणतरी पाहणार आहे, माझ्या पाठीमाग. मग आपण थोडंसं बिनधास्त राहतो. ज्यावेळेला आई वडील पाठीमाग असतात मुलांच्या,
मुलं बिनधास्त असतात. कर्ज पाणी होऊ द्या, एखादा प्रसंग येऊ द्या, आहेत आई बाबा, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यावेळेला तो मुलगा व्यवस्थित कामाला लागतो, काम करतो. तशाच पद्धतीनं गुरु पाठीमाग असेल त्याच वेळेला आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं. म्हणून ही गुरु परंपरा फार महत्त्वाची आहे. आपलं कॉन्सन्ट्रेशन ज्या वेळेला आपण करतो, चिंतन मनन, डोळं झाकतो, पहिल्यांदा आपण गुरुचं स्मरण करतो. म्हणजे आपली एकाग्रता गुरु निश्चित करतो. आणि मग अंदर झाके देखो, मग आपण आपला आत्मा शोधतो. आत्म्याचा प्रवास कुठपर्यंत आलेला आहे, तो कशा पद्धतीनं खुश आहे, नाराज आहे, त्याला काही प्रॉब्लेम आहे का. अहो, एवढं मोठं इंजिन शरीर तो चालवतोय, त्यालाही कधीतरी वेदना होत असतील की, त्यालाही कधीतरी दुःख होत असेल की, तोही कधीतरी त्यालाही काय हौस मौस करावी वाटत असेल की. आपलंच नादात हरवलं, त्याला हरवणं असं म्हणतात. आणि जोपर्यंत सगळ्या गोष्टी जशा वेळच्या वेळेला गरज पडल्यावर सापडल्या, तशी ह्याची गरज कधी पडणार आहे, कधी सापडणार आहे हा, आणि कधी ठाम विश्वास बसणार आहे की आत्मा हा परमेश्वर आहे आणि तो निरंतर माझ्या शरीरामध्ये आहे आणि त्याला भजलं पाहिजे, पुजलं पाहिजे, त्याची विचारपूस केली पाहिजे. हे कधी कळेल? ज्यावेळेला चिंतन, आपलं एकाग्रता मनाची वाढेल त्यावेळेला. उगीच रोज आपण दोष देत राहतो कुठल्याही गोष्टींना. हे असं घडायला पाहिजे. सात्संग देते.